सखींनो नमस्कार. सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. सखींनो, पु ल देशपांडे असं म्हणतात की सोनेरी क्षणांची वाट बघू नका, तर आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणांचं सोनं करा, त्याचा महोत्सव करा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, ते भरभरून जगा. असंच आध्यात्मिकतेने सर्वत्र प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीची, परंपरेची, आनंदाची बीजं रोवणाऱ्या आणि प्रत्येक क्षणाचं महोत्सव कसा करावा असं सांगणाऱ्या आज माऊली आपल्या भेटीला आल्या आहेत. त्या आहेत हरिभक्त परायण सेवानिवृत्त शिक्षिका नीता प्रभाकर पुल्लीवार. नीताताई, तुमचं स्वागत आहे. इथे पेरला आनंद या शीर्षका अंतर्गत आजच्या आलेल्या आपल्या ज्या माऊली आहेत, ह्या सेवानिवृत्त शिक्षिका तर आहेच, पण ह्या गेल्या 30 वर्षापासून आध्यात्मिक जागृती करण्याचं कार्य करत आहेत. त्या उत्तम कीर्तनकार आहेत, पारायणकार आहेत. सोबतच ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, श्रीरामकथा, श्रीकृष्णकथा अशा अनेक विषयांवरती त्यांनी निरूपण केलेले आहे. आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा सर्व स्तरावरती त्यांचं अफाट कार्य चाललं आहे. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात नीताताई तुमचं खूप खूप स्वागत. नीताताई, आम्हाला सगळ्यात पहिले उत्सुकता लागली आहे की नेमकं भजनानंद म्हणजे काय आहे? नमस्कार. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार. मी नीता कुलकर्णी पुल्लीवार, माहेरची अरुणा बापूराव कुलकर्णी. आज भजनानंदाचा विषय निघाला. तसा हा विषय अत्यंत गोड आहे, पण त्याची निर्मिती मात्र कडू काळात झालेली आहे. काय झालं की कोरोनाच्या काळामध्ये 60च्या 50 नंतरच्या लोकांना बाहेर जाण्याचीच परवानगी नव्हती, आणि अशा वेळामध्ये आमच्यासारख्या मैत्रिणी घरामध्ये कोंडल्या गेल्या. आणि एक दिवशी आमचं भजन मंडळ होतं पुण्याला मांजरी ग्रीन्सला आम्ही राहतो. तर तिथे माझी वर्षाताई चौधरी नावाची माझी मैत्रीण, तिचा फोन आला की माऊली कसं करायचं, आपण घरामध्ये कंटाळून गेलो, भजन कधी करायचं. म्हटलं अगं घराच्या बाहेरच जाता येत ना, भजन कसं करायचं. तेवढ्यात माझी लहान सूनबाई ती म्हणाली, आई मोबाईलवर भजन करता येते. मी म्हटली मोबाईलवर भजन कसं करता येतं, मी तर कधी ऐकलं नाही. तर ती म्हणाली मी तुम्हाला करते, तुम्ही तुमची तयारी करा. आणि मग आम्ही सगळ्या मैत्रिणी जवळजवळ 19 जणींनी ती तारीख होती 2 जुलै 2020. सगळीकडे लॉकडाऊन लागलेलं होतं. तर मग तिने सांगितलं की मी सांगितलं सगळ्यांना की लाल साडीमधले फोटो आणि 2 विठ्ठलाचे भजनं, कारण 30 तारखेला 4 तारखेला मोठी एकादशी होती. मग आम्ही त्या दिवशी 30 जूनला आम्ही पहिलं भजन केलं, आणि त्या भजनामध्ये आम्ही 19 जणींनी लाल साडीतले फोटो आणि 2 भजनं म्हटले. तो कार्यक्रम इतका सुंदर झाला. आम्हाला फार सुंदर असा त्याचा अभिप्राय मिळाला की ही गोष्ट सगळ्यांच्या कानावर जायला हवी. मग आता कसं करायचं. मग त्याच रात्री मी माझी मुलगी मोठी, जिचे संपूर्ण 7 राज्यांमध्ये मी जिजाई बोलते, मी झाशीची राणी बोलते, असे कार्यक्रम झालेले असल्यामुळे तिची भरपूर ओळख होती. आणि मीही 25 वर्षापासून भागवत रामायण कीर्तन करत असल्यामुळे माझी ओळख होती. तर तिला म्हटलं असं मला सुंदर याचा अभिप्राय मिळाला की आपण अशा प्रकारे भजन करू शकतो आपल्या मोबाईलवर. मग तिला आता थोडं आम्हाला त्यातलं काय कळत होतं त्या काळामध्ये. मग तिने पण केलं, आणि त्या दिवशी पाहता पाहता आम्ही 2 तारखेला रात्री आमच्याकडे रात्री 2पर्यंत जवळजवळ 100 नावं आलेत. अरे वा. आणि म्हणे एकदमच आम्ही त्याचे 2 भाग केले, पहिला भाग आणि दुसरा. आता त्याला नाव काय द्यायचं असा प्रश्न पडला. मग माझ्या पुस्तकाचं नाव भजनानंद. तेव्हा आमची चैताली माझी मोठी मुलगी म्हणाली की आई भजनानंद नाव देऊ का. तसं पाहिलं तर भजन म्हटलं की तरुण माणसांच्या आठ्या येतात कपाळी. पण आम्हाला भजन म्हणणंच करायचं होतं, कारण दिवसच इतके कठीण होते. ते तरुण मुलं घर सोडून जात होते आणि घराच्या घर उद्ध्वस्त झाले होते कोरोनाच्या काळात. त्याच्यामुळे भजनानंद नाव आहे मी तसंच ठेवलं माझ्या पुस्तकाचं. आणि ते केल्यानंतर मग दुसरे आम्ही 5 जुलैला 2020ला गुरुपौर्णिमा होती, आणि त्या दिवसापासून आम्ही भजनं म्हणणं चालू केलं.
ते भजनं म्हणणं कसं, ते अखंड सेवा चालू आहे तेव्हापासून. आज आमच्या भजनानंदामध्ये 7,000 कुटुंब जोडल्या गेले आहे. 5 लाखाच्या वर भजनं आम्ही अर्पण केली आहे भगवंताला. 24 ग्रुप 24 तास चालू असतात. 24 तास म्हणजे तेही तुम्हाला सांगते की काय, साधारणपणे 40 नंतर झोप कमी होते, 60 नंतर येतच नाही. त्याच्यामुळे माझ्या भगिनी कधी 12:30 वाजता, कधी 2:30 वाजता, कधी 1:30 वाजता माझ्या देवाला भजन पाठवतात. आणि त्याच्यामुळे तो गजबजलेला असतो ग्रुपसारखा. आणि त्याच्यावर काय झालं की देवाच्या देणे आपण शिकले सवरले असल्यामुळे हजारो विषय चर्चेला गेले. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वर्ष 1 दिवसापासून तर 99 वर्षापर्यंत पुरुष आणि स्त्रिया असं सगळे त्याला संलग्न झालेले आहेत. आणि ग्रुप अत्यंत आनंदात चालू आहे. आणि युनिव्हर्सल म्हटलं तरी चालेल, कारण अमेरिकेतून आणि तुमच्या कॅलिफोर्निया असो, तुमचा UK असो, तुमची दुबई असो, तिथून वेळेवर भजनं येतात. आणि वेळेचं महत्त्व फार आहे. तुमचं कार्य 7 समुद्रापार पलीकडे पोहोचलंय. तर साधारण किती वर्ष झालेत या सगळ्या तुमचा हा कार्यक्रम चाललेले आहेत? आता बघा, आता 2 जुलै 2020ला हे चालू झालं. त्याला 4 वर्ष 5 महिने झाले. आणि मुख्य म्हणजे काय की बाळाचं जसं कौतुक आपण करतो तितकं कौतुक भजनानंदाचं होतं. प्रत्येक 2 तारखेला भजनाचा वाढदिवस करतात. 1 तारखेला प्रत्येकजण आपली मुलाखत देते, कारण नवीन नवीन जोडले जातात लोक. आणि मग त्याच्यामुळे जसं आपलं घर असतं एक कुटुंब, तसंच कुटुंब तुम्ही कल्पना करू शकणार नाही. जसं विष्णू सहस्त्रनाम आहे, राधा सहस्त्रनाम आहे, तसं या भजनानंदाला खूप नावं आणि खूप आनंद त्याच्यात बायकांना मिळून. मग याच्यात फक्त भजनच असतात का? नाही, त्या व्यतिरिक्त काय असतं मग? भजनानंदामध्ये आमचं शिस्तबद्ध काम असं आहे की आमची 5:30ला माझी प्रसार प्रमुख आहे अनुराधा बियाणी, ती बरोबर 5:30ला पत्रिका टाकते. त्या पत्रिकेमध्ये संपूर्ण आमच्या भजनानंदाची कव्हर केला आहे, म्हणजे ज्या जे काही विषय असतात त्याच्यामध्ये मुख्य त्याचा उद्देश विश्वशांती हा आहे. आणि देवदेश धर्मासाठी आम्हाला थोडंसं आमचं ढिल्लं पडलेलं काम त्याच्यात आम्ही पक्कं केलं आहे. तुम्हाला कल्पना नसेल, 75 वर्ष झाले आमच्या देशाला स्वतंत्र होऊन. आमच्याकडे आम्ही रोज शहीदांना श्रद्धांजली वाहतो. अरे वा. हां, त्याच्यामध्ये. आणि आमच्या याच्यामध्ये 4 ऑगस्टला रामाचा हे बसला, त्यावेळी आम्ही गाणं केलं होतं एक, ये तू श्रीरामा. ते गाणं संपूर्ण जगात गेलं. अरे वा. 5 ऑगस्टला रामाचं मंदिराची वीट बसली आणि संपूर्ण आम्ही जे कोणी असतील त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी. आणि ते गाणं इतकं सुंदर, सगळ्या जगामध्ये ते गाणं गेलेलं आहे. ये तू श्रीरामा. ते कोणी लिहिलं, काय लिहिलं, काही कल्पना नाही. पहिल्यांदा ते गाणं माझ्या रेडिओ स्टार फ्रॉम नागपूर निलिमा देव यांनी गायलं. आणि वाद्य नाही, काही नाही, पण ते इतकं सगळ्यांच्या हृदयात बसलं. त्याच्यानंतर मग माझ्या मोठी मुलगी चैताली, तिने व्हिडिओ याच्यामध्ये सेंटरमध्ये जाऊन ते गाणं गायलं. तर अशी एक भरपूर याच्यामध्ये विषय आहे. काय तो बोर होतो ना भजनसारखं. मग त्याच्यामध्ये आम्ही जसा महिना असेल, जसा आता कोणता महिना आहे त्या महिन्यात, जसं दत्ताचा महिना तर दत्ताची भजनं, दत्ताचे चरित्र काय, त्याच्यानंतर आता मल्हारी मार्तंडाचं ते, त्याच्यानंतर आमच्याकडे ज्याच्यामुळे ही प्रेरणा मिळाली तो आमचा इथला गोपालकृष्ण आमच्या बेंबाळचा, त्याचा आम्ही उत्सव साजरा करतो. अच्छा. तो सुद्धा त्याला 3 वेळा त्याचा उत्सव, त्याचा जन्म करतो, त्याचा वाढदिवस, त्याचं लग्न करतो आम्ही वैशाख पौर्णिमेला. आणि ते सगळे उत्सव आमच्या भजनानंदात आवडीने होतात. भगवंताला 56 भोग होतात. फोटोवर सगळे चित्राची कढी, चित्राचा भाता, असा सगळा आनंद आहे ते. तर भजनानंदामुळे हजारो लोक जोडलेले गे. अगदी तुमचं काम 7 समुद्रापलीकडे गेलेलं आहे. हा प्रवास कसा, एक वेगळी ओळख तुम्हाला त्याच्यातनं मिळालेली आहे. हा प्रवास कसा आहे? त्याच्यात काय झालं की आम्ही तर 2 भजनं म्हणत होतो, कंपल्सरी होतं. तर मग काही लोकांना भजनं म्हणत नाही, मग त्यांना शेवटी आपल्याला श्रोते हवेच असतात. म्हणजे जवळजवळ रोज आमच्या याच्यामध्ये 2,500-3 हजार तरी भजनं रोज येतात. आणि पहिल्या दिवसापासून अखंड सेवा करणाऱ्या भगिनी आहे. म्हणजे आता माझ्या वयाच्या मनाने मी 2 आणि 8ची वेळ माझी कधीच टळली नाही. आता 53 महिने झाले अखंड चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही वेगवेगळे विषय जे दिले असतात त्या विषयानुसार भगिनींना आवडतं. मग इथे आता हे 4 वर्ष झाले त्या गोष्टीला. तर जवळजवळ लेखिका तयार झाल्या, त्याच्यानंतर कवयित्री तयार झाल्या, त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्याच्यानंतर त्या स्टेजवर यायला लागल्या. आणि इतके अभिप्राय, माझ्याकडे हजारो अभिप्राय आहेत की आम्हाला तिखट मिठातून माऊली तुम्ही काढला. आम्ही एकमेकींना सगळ्यांना माऊली म्हणतो, कारण कोणाचं वय माहीत नसतं, त्याच्यामुळे एकमेकीला माऊली म्हणतो. आणि त्याच्यावर तिखट मिठातून निघालो. आम्हाला रांधावाडा, उष्टी काढा, याच्या पलीकडे जग पाहिलंच नव्हतं. माऊली अत्यंत हुशार. मी सांगते काय, माझ्या महाराष्ट्रात म्हणा किंवा माझ्या आता भजनानंदापुरता माझा जर म्हटला
प्रवास, तर इतक्या सुंदर सुंदर हिरे भजनांदात आहेत. अत्यंत उत्तम लेखिका, निवेदिका, त्याच्यानंतर गायिका, नृत्य करणाऱ्या आणि नाना प्रकारचे लेखन म्हणजे त्याचे आम्ही भाग पाडले. दर रविवारी आमच्याकडे भगिनींची कला असते. मग त्या कलेमध्ये तुमचं काय मोत्याचं काम, पेंटिंग, हां, त्याच्यानंतर तुमचं भरपूर पिशव्या वगैरे सगळं असं ते आपली जाहिरात करायची. कारण हा आध्यात्मिक ग्रुप असल्यामुळे इथे जास्ती स्कोप नाही तुमच्या व्यवहाराला. बरं, एवढं सगळं काम, त्याच्यात एकही पैशाचा व्यवहार नाही. आज 53 महिने झाले कुठलाही पैशाचा व्यवहार काहीच नाही आहे. त्याच्यामुळे लोक जोडल्या जातात आणि त्यांना इतकी म्हणजे उत्सुकता आपल्या कुटुंबासारखी लागली की कुठेही भगिनी माझी कुठे जाईल तर ती एक माणूस तरी तिथे जोडेल. पण तुमची एक वेगळी ओळख ह्या सगळ्याच्यातनं तयार झालेली आहे. काय वाटतं, हा प्रवासामध्ये तुमच्या ओळखची झालेली आहे. आज प्रत्येकांपर्यंत असं म्हणतात की नजर चांगली असेल तर आपलं जगावरती प्रेम असतं, पण जीभ जर आपली गोड असेल तर जगाचं आपल्यावरती प्रेम होतं. असे असंख्य प्रेम करणाऱ्या माऊली आता निर्माण झाल्या. तर काय वाटतं या क्षणाला तुम्हाला? जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र, अर्थात हा माझा बालपणापासूनचा अभ्यास कामी आला मला. तुला सांगते की या 4 वर्षामध्ये म्हणू नये पण मला पेपरला हात लावायला वेळ नसतो, TV पाहायला वेळ नसतो आणि दिवसभर काम. आणि तुला सांगते व्हेरायटीज ऑफ सॉरो, खूप प्रकारची दुःख, खूप प्रकारचं बुद्धीच्या लेव्हल, बरोबर, त्या सगळ्या देवाच्या दयेने हँडल केल्या जातात. प्रत्येकीला मी कामाला लावते, तिच्या लायक काम तिला मिळतं. आणि त्याच्यात मग आता मध्यंतरीच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी मी ज्ञानेश्वरी ग्रुप काढला की ज्ञानेश्वरी ही 16व्या वर्षी लिहिली आहे, 22व्या वर्षी समाधी घेतली. आपण काय शिकलो? आपलं वय तर निघून आपण म्हातारे झालो. मग सगळ्यांचं म्हणणं एकच पडलं की माऊली ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि बांधून ठेवून दिली. बरोबर. मग आता त्यांना माझं कंपल्सरी सांगणं असतं की जे सद्ग्रंथ आहे तेच जगाला तारू शकणार आहे, बाकी जगातलं कोणी कोणाला तारू शकणार नाही. म्हणून तुमच्याकडे जो संतांचा ग्रंथ असेल तो तुम्ही टेबलवर आणून ठेवा. एकतरी ओवी अनुभवावी असे आमचे नामदेव महाराज म्हणतात. तर त्याच्यात एखादी ओवी तरी तुमचा तरुण मुलगा एखादा वाचेल तर, आणि त्याचे परिणाम मला दिसतात आहे. यातला तरुणही खूप जोडल्या गेले आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू झालेला आहे, दासबोधाचा अभ्यास चालू झालेला आहे. एकंदरीत भजनानंदाच्या द्वारे आध्यात्मिकतेची बीज आपण रोवल्या गेल्या. तर तुमच्या मते नेमकं अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हटलं की आमची तरुण पिढी घाबरून जाते. हां, तेच. पण एक चाणक्यांची सुंदर व्याख्या आहे की जिथली वस्तू तिथे ठेवणं म्हणजे अध्यात्म. अगदी सोपी व्याख्या, जिथली वस्तू तिथे ठेवणं. आता जिथली वस्तू तिथे, तर उदाहरण आपण द्यायचं, आपल्याला तिखटाचा डबा असतो, तिखट मिठाचा, तो स्वयंपाकघरात असतो आणि एक तोंडाला लावायची पावडर असते. बरोबर. आता ते उलटं सुलटं ठेवलं आणि लहान बाळाने समजा ते पाहिलं तर काय होईल? अगदी तशी अवस्था आमची झालेली आहे. खरं. एक छोटीशी गोष्ट आमची आजी सांगायची नेहमी की एक आमच्या खेड्यातली मुलगी एक शहरामध्ये गेली आणि शहरामधले लोक ते शेतीवाले होते. तर त्यांनी काय केलं की पावसाळा आला ते कामाला गेले आणि सुनबाईला सांगली भाकरी करून ठेव. आता तिने भाकरी केली नव्हती, त्याच्यामुळे भाकरी कधी करायची माहीत नाही. मग तिने शेजारचीला विचारलं भाकरी कशी करायची. तर ती म्हणे तुझी सासू काय घेते का म्हणे. थोडी माझी सासू घेते मीठ आणि पीठ. तर तूही घे ना म्हणे, पायलीभर मीठ घे म्हणे आणि चिमूटभर पीठ घे म्हणे, त्याच्यात पाणी टाक. आता काय होणार आहे? अगदी तशी अवस्था आमची सगळ्या संसारी लोकांची आहे. देवाने आपल्याला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं अध्यात्म म्हणजे आपलं मन जर एका ठिकाणी स्थिर ठेवलं, जी कोणती शक्ती आहे, तिला कोणी देव म्हणतं, कोणी काय म्हणतं, अनंत नाव आहेत आमच्या याच्यामध्ये, तर त्या शक्तीच्या ताई जर आपण मन स्थिर ठेवलं तर आपला मी आणि माझेपणा नाहीसा होतो. आणि जेव्हा मी आपला नाहीसा होतो तेव्हा आपल्या हाताने मोठी कामं होतात. आधी आपण असे जाळावे मग रामरूपी मिळावे, आपण असे राखता जीवे राम कैसा जोडे. त्या लहानशा विला वाटलं त्या कोईला की आपलं हे समोरच्या झाडाला किती सुंदर आंबे लागले, तसे मी कधी होईन. तेव्हा खूप रडली मातीमध्ये तोंड खुपसून बसली. आणि एक दिवशी पाऊस आला आषाढाचा, तिला कोंब फुटला, शेतकऱ्यांनी तिला धुऱ्यावर लावलं आणि एक दिवशी त्याचं झाड झालं आणि त्याला भरपूर आंबे लागले. पण कोई कुठे आहे? बरोबर, कोई कुठे दिसते आहे? तसं आपला मी जर आपण जाळून टाकला, मी जर भगवंताच्या मनाच्या आई वडील, आपण कोणालाही गुरु मानू शकतो, आपले आई वडील आहे कोणी, तर त्यांच्या ठिकाणी जर आपण अर्पण केला तर आपला मीपणा नाहीसा झाल्यावर आपल्या हाताने मोठी मोठी कामं होऊ शकतात. कारण ते करून घेतात. आणि हा माझा भरपूर अनुभव आहे. कारण तुम्हाला कल्पना नसेल की ह्या भजनानंदामध्ये 2 जुलै 20 पासून समजा एखाद 2 महिने कमी करून टाकले तर 53 महिन्यातले 2 महिने आपण कमी केले तर 51 महिने मी सतत हितगुज करत असते.
बरोबर. रोज रात्री 8 वाजता ते प्रकाशित होतो आणि त्याची वाट पाहणारे असतात. आपण या हितगुज बद्दल नक्कीच जाणून घेऊया, आम्हाला उत्सुकता आहे. सखींनो, हितगुज आणि या संदर्भात आपण सगळी माहिती जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, आज आपण नीता माऊलींना इथे भेटीला बोलवलं आहेत. अनेक गप्पा आपण भजनानंदाच्या संदर्भात बोलत आहोत आणि आपण आत्ताच उल्लेख केला होता की मी हितगुज साधते. काय आहे हे हितगुज संकल्पना, काय आहे नेमकी? काय झालं की भजनानंद काढल्यानंतर त्या काळामध्ये बघा खूप ग्रुप्स निघाले, रिकामे लोक होते, नोकऱ्या गेलेल्या होत्या आणि भरपूर कवितांचे पाठांतरांचे असे ग्रुप निघाले होते. तर तशा प्रकारचा हा एक ग्रुप झाला. मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला तर भगवंताची नित्य प्रार्थना करायची, मग कसं करायचं, मग यांना बांधून कसं ठेवायचं असा प्रश्न पडल्यावर मी रात्री थोडंसं बोलायची. मग बोलता बोलता तो महिनाभर असं बोलणं झाल्यावर मग आता काय बोलायचं रोज रोज हा प्रश्न होता. बरोबर. मग त्याच्यात मी संतकथा आणि कोणत्या कवितेचा अर्थ असं सांगायची. तर मग एका मैत्रिणीचा मला फोन आला की माऊली तुम्ही इतकं सुंदर सांगताय, ते तुम्ही वेगळं सांगा गड्या, कारण तुमचा भजनानंद प्रायव्हेट आहे आणि मी माझ्या मैत्रिणींना पाठवते तुम्ही. तर त्याचा परिणाम इतका झाला माऊली तुला सांगते की मी जवळजवळ 2000 तास बोलली आहे इथे. आणि त्याच्यामध्ये कृष्णकथा, रामकथा, हरिपाठाचा अर्थ, विष्णू सहस्त्रनामाचा अर्थ, ज्ञानेश्वरी, दासबोध, आरत्यांचे अर्थ आणि जे जे नवीन नवीन आले ज्यांनी मला जशी हे केली. तर आणि हितगुज जे म्हणशील तर आता ते आपण पाहिलं की 51x351x30 इतका अखंड चालू आहे, त्यात खंड नाही. आणि त्याच्या वेळा सगळ्या ठरलेल्या आहेत. मी 2 वाजता दुपारी 4 कार्यक्रम टाकत असते आणि पुन्हा रात्री 8 वाजता 4 कार्यक्रम टाकते. आणि देवाच्या दयेने मला त्याच्यासाठी वेळ मिळतो. म्हणजे भगिनी ज्या म्हणतात की मला वेळ नाही, पण मला असं कधी झालंच नाही. अर्थात ते भाग्याने घ्यावं लागतं ज्यांनी त्यांनी. तर त्या हितगुजमध्ये मग तिथे मोठा प्रश्न पडला की रोज रोज काय बोलणार. बरोबर. आणि मग पण आता इतकी त्याची काय म्हणत ते मला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. 2 ओळी असतात समोर, फक्त तिथी असते, वार असतो, काही एखादा कोणता दिवस असला तो. पण देवाच्या दयेने ते सगळ्यांना आवडतं आणि त्याला खूप लाईक्स, तुमच्या शब्दामध्ये खूप लाईक्स येतात. आणि त्याच्यामुळे मग ते एक देवाची सेवा म्हणून मी ते करते. आणि त्याच्यासाठी आपण शेवटी आपली तब्येत आहे, आज 4 वर्ष झाले, कधी तब्येत खराब असते कधी, पण त्याच्यात बहुतेक खंड पडत नाही. आणि मग आता म्हणूनही आपण आपल्या तोंडाने आपुली स्तुती, पण तो माझा आदर्श पाहून माझ्या भगिनीसुद्धा वेळेवर टाकतात अगदी. आणि वेळेवर त्यांचं गाणे कोणी ऐको न ऐको. मी म्हटलं तुम्ही आजपर्यंत आपल्या याचं मेळघाट केला तुमच्या हृदयाचा, तुमचं परमेश्वराला तुम्ही जेवू नाही घातलं हृदयातल्या, आता तुम्ही त्याला उपाशी ठेवू नका. जसं आपलं जेवण भात असतो तसं देवाचं जेवण भजन असतं. आणि म्हणून तुम्ही भजन व्यवस्थित करा. तर आता कोणाला भजन येत नाही, मग एखादा मनाचा श्लोकाचा, हरिपाठाचा श्लोकाचा तुम्हाला काही येत असेल, घरात रांगोळी काढला त्याचा फोटो टाका, परंतु प्रेझेंटी लावा. कारण जसं आपण मॅट्रिकला बसतो तसं 75% प्रेझेंटी द्यावी लागते. बरोबर. तर तशा प्रकारे भगवंतासमोर प्रेझेंटी तर सगळं ऐकतात. मुख्य म्हणजे ते ऐकतात. आणि त्याच्यामुळे त्याला इतकं वजन आलं की इथे किती जणांच्या बीपीच्या गोळ्या सुटल्या. त्याच्यानंतर ते काय शुगर वगैरे त्याच्या गोळ्या सुटल्या. आता सगळेच मी इथे सांगत नाही चमत्कार, परंतु शेवटी व्हेअर देर इज दिल देर इज वे. त्याच्यामुळे त्या प्रत्येकीचं असं सांगणं असतं की माऊली माझं जीवन बदलून गेलं आणि माझ्या जीवनामध्ये आनंदाने आकार घेतला. इथे फुलं, इथे पेरला आनंद, इथे फुलला आनंद, इथे फळला आनंद, तो हा भजनानंद. अरे वा वा. असे त्या हितगुजनी असे आनंद मला त्याच्यामुळे अभ्यास करणं भाग पडतं. खऱ्या अर्थाने आनंद रुजवल्या जात आहे संस्कारांच्या माध्यमातून, आपल्या परंपरेच्या माध्यमातून, भजनानंदाच्या माध्यमातून. पण आपण इतके असंख्य प्रवचनं केलेली आहेत, कीर्तनं केलेली आहेत, निरूपणं केलेली आहेत. हे एका दिवसाचं किंवा काही दिवसांचं काम नाही आहे. तर ही सुरुवात कुठून झाली? म्हणजे आपल्याला बालपणीपासून या सगळ्या गोष्टींची आवड होती का? किंवा ही सवय, ही आवड, हा छंद कधीपासून आपल्याला आहे असा छंद असं कळलं? त्याचं काय की माझे आजोबा त्र्यंबकराव रामचंद्र कुलकर्णी, तर ते सात्विक होते. त्या लहानपणी काही रामकृष्ण हरी म्हणा, भजन म्हणा असं म्हणायचे. तर ते लहानपणापासून ते बीज होतं. आणि आम्ही तेव्हा साखरखेर्ड्याला राहत होतो, प्रल्हाद महाराजांच्या शेजारी. आणि मग तिथे कीर्तनकार यायचे. मग ते कीर्तन ते पाहिलं की मी आल्यावर डिक्टो तसं करून दाखवायची वडिलांना. त्याच्यामुळे वडील म्हणायची मग कीर्तनकार हो. आणि मग देवाच्या दयेने एकपाठी होती, जसं ऐकलं तसं म्हणायची.
ते लहानपणापासून ते छंद लागला आणि मग त्याची खूप आवड, मला भजनाची पोटातून आवड. मग आजीबरोबर भजनाला जायचं, मावशीबरोबर भजनाला जायचं. असं करता करता लग्न झाल्यानंतर मात्र एकाच गावामध्ये मला 35 वर्ष बेंबाळसारख्या गावात राहावं लागलं. 35 वर्ष म्हणजे बघा, लग्न 72 झालं तेव्हापासून मी बेंबाळला होती. तर तिथे कुठे जायला मिळालं, लेकरवाळी बाई कुठे जाणार आहे. मग मी ते कुठे गेली की एक नवीन भजन आणायची. एक छंद फार होता, पोटातून आवड होती. अच्छा, म्हणजे सुरुवात भजनानंदाची तिथल्यापासून झाली ती. हां, पोटातून आवड होती. कुठे गेली की एक भजन आणायची किंवा मग ते कमी पडायला लागले माझ्या आवडीला. मग मी स्वतः करायला लागायची. आणि तुला सांगते की वयाच्या 17व्या वर्षापासून डायरी लिहिते आणि त्याच्यामध्ये माझा विषय कृष्ण आणि अध्यात्म बालपणापासूनच आहे. म्हणजे मी कॉलेजला शिकत असताना यवतमाळला लायब्ररीमध्ये जायची, तर त्या ठिकाणी ते लायब्ररी तिथे मी कुठे जायची तर ते कविता आणि अध्यात्म दोनच हे पुस्तकं पाहायची. कादंबरी वगैरे कधी पाहिली नाही. तर ते आमचे लायब्ररी म्हणायचे, माऊली म्हणे इथे कोणीच इथली धूळ झटकत नाही, ती धूळ तुम्ही झटकता म्हणे. तर तेव्हापासून ते उर्दू कविता असेल, इंग्लिश कविता असेल, मराठी असेल, हिंदी असेल, खूप कवितांचं वेड होतं. आणि मी डायरी लिहायला लागली, तशा कविता करायला लागली. आणि ते सगळं लग्न झाल्यानंतर ते सगळं बाळ घेऊन गेली सोबत वह्यांचं. तर आमच्या सासूबाईंना वाटलं काहीतरी असेल, काहीतरी काय म्हणतात ते. पण ते सगळ्या वह्या होत्या आणि त्या इतक्या त्या मातीच्या घरामध्ये त्यातल्या 20 वह्या उदयीने खाऊन टाकल्या. ती तारीख पण आहे 20 मे 2000 मधली. आणि त्यानंतर मग ते खंड पडलं. 5 मुलांची आई, त्याच्यामुळे खंड पडला त्या लिहिण्यामध्ये. म्हणजे मी लग्न झालं तर माझी 42वी डायरी होती आणि त्या काळामध्ये 300 पानाच्या 200 पानाच्या वह्या राहत होत्या. हां, पण ते व्यवस्थित सगळं लिहिलं. ते खोडातोड काहीच नाही, कुठेच खोडातोड नाही. बेंबाळ हे मूलमधलं मला वाटतं अगदी छोटंसं गाव, तिथे लाईट पण नव्हते. हा प्रवास कसा होता? म्हणजे इथून तुम्ही बेंबाळ या ठिकाणी आल्यात आणि तिथून तुम्ही स्वतःला कसं समोर आणलं? तीच एक जिद्दी स्वभाव होता. पूर्वीच्या काळातल्या तर लग्न म्हटले तर तुम्ही तहसीलदाराची मुलगी खेड्यामध्ये आली, तांदूळ कसा निर्माण होतो हेच माहीत नव्हतं. तिथे माझ्याकडे धानाची शेती आणि त्या ठिकाणी भरलं घर, 13 लोकांचं मोठं 10 खोल्यांचं घर आणि सारवण, डोक्यावरचं पाणी. पण सगळं सूट करून घेतलं. ते शेवटी आपलं कर्म असतं, त्याच्यात कोणाचाच काही दोष नसतो, देवाचा नसतो, आईवडिलांचा नसतो. आणि तिथे ते सूट करून घेतलं त्यांच्यामध्ये. आणि तुला सांगते की घरी आमचे सासू सासरे, चुलत सासू सासरे आणि माझ्या सासूबाई यांना 1.5 वर्ष लकवा होता. तेव्हा 6 वर्ष मी गावाच्या बाहेर पडली नाही, कारण तिथे आपली आवश्यकता तेव्हा होती. आणि आमचं जे शास्त्र आम्हाला सांगतं की जे पेरलं ते उगवतं. तर त्याच्यामुळे तुला जे आता मी सांगत होते की मला वेळ नाही किंवा मला असं वेळ मला येत नाही. जे काही माझं सेवा होती ती सेवा भगवंतांनी करून घेतली माझ्याकडून. त्याच्यामुळे आता मी पूर्ण रिकामी असते. आणि म्हणून तसंच बायकांना सांगते, कारणं सांगायचे नाही. आवड असली की सवड बरोबर मिळते. अगदी बरोबर. ह्या ठिकाणी तुम्ही 30 वर्ष मला वाटतं लग्नानंतर तिथे घालवलेत. मग तिथे त्या गावामध्ये तुम्ही काही कार्य केलेलं आहे का? आता तू म्हटल्यासारखं मनामध्येच होतं ते आवड. मग काय करायचं, जेवण वगैरे झालं म्हणजे त्या कामाला वगैरे व्हायच्या, त्यांना गोष्ट सांगायची मी. आणि मग एक दिवशी त्यांच्या खूप मागे लागली, मला एखादं लहानसं पालक मंदिर तरी काढून द्या ना, मला खूप आवड आहे. तर मग त्यांनी मनावर घेतला विचार आणि आमच्या रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ विवेकानंद विद्यालय काढलं. आणि त्याच्या ते 1987ची गोष्ट आहे. फार दगदग झाली फार. परवानगी मिळणं गावात एक शाळा असताना. पुष्कळ कष्ट माझ्या यजमानांनी घेतले, प्रभाकरराव कृष्णराव पुल्लीवार. आणि मग त्या ठिकाणी मला हे हेडमास्तर म्हणून राहिले आणि मी तिथे त्यांची खुर्चीवर मीच बसवत होती, कारण त्यांना त्यांचे कामं होते. मग ते पहिला 8वा वर्ग मिळाला, त्याच्यानंतर मग 9वा 10वा, मग इंडेक्स नंबर, मग त्याच्यात ते सायन्सचं परीक्षण वगैरे सगळं भरपूर 8 वर्ष सेवा झाली. त्याच्यानंतर ग्रँट आली शाळेला. आज माझ्या शाळेला सिनियर कॉलेज आहे, बेंबाळा, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर. तर त्यामुळे त्या शाळेमध्ये काय झालं की मी एक घरातली बाई राहायची, त्या शाळेमुळे मला इतकं समोर आलं. त्या शाळेचे उपकार कधीच विसरायचे नाही. नक्कीच आपण या संदर्भात पूर्ण चर्चा घेऊ एक छोट्याशा विश्रांतीनंतर. सखींनो, या संदर्भात सगळे भजनानंदाचा आनंद आपण परत एकदा घेऊया, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, विश्रांतीनंतर परत एकदा आपलं स्वागत. इथे पेरला आनंद या शीर्षकाअंतर्गत आज आपल्या भेटीला भजनानंदाच्या निर्मात्या
नीताताई पुल्लीवार आलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण हितगुज करतोय. नीताताई, आपण आत्ताच आपल्या बेंबाळ्या गावाविषयी बोललेत. अनेक विद्यार्थीसुद्धा आपल्या हातून घडलेले आहेत आणि हे सगळं कार्य करत असताना तरुणांविषयी किंवा विद्यार्थ्यांसंदर्भात आपलं काय कार्य झालेलं आहे? शाळेमध्ये शिकवताना एक पहिल्यापासून भारतीय संस्कृतीचं आकर्षण मला जास्ती होतं आणि ती सर्वात श्रेष्ठ संस्कृती जगात आहे, ज्याच्यातली प्रार्थनाच मुळात सर्वेपि सुखिनः सन्तु आहे. त्यामुळे त्या संस्कृतीबद्दल जगाला कळावं असं पहिल्यापासून वाटत होतं. मग लहान मुलांना, माझ्या खेड्यातल्या मुलांना कसं कळेल? खेड्यातली शाळा होती, पैशाचा प्रश्न. आम्ही गणपती वगैरे मांडायचं तर आम्ही 4 आणे वर्गणी करत होतो. आणि पुढे माझ्या शाळेत एक रोंघे नावाचा विद्यार्थी म्हणाला, माऊली मॅडम आपण जेवण करूया. म्हटलं जेवणाला करू, पण गावामध्ये काडी नाही आहे. मग ते काड्यासुद्धा आणायचे, म्हणजे मुठभर डाळ आणि त्याच्यानंतर एक वाटीभर तांदूळ, घरी झालेली काकडी आणि तो 2 काड्या, अशी वर्गणी करून खेड्यामध्ये मी गणेशोत्सव चालू केला. इतका सुंदर गणेशोत्सव आणि त्याच्यामध्ये ते कार्यक्रम पाहायला संपूर्ण पंचक्रोशीतले पालक येत होते. नावाजलेली शाळा, विवेकानंद विद्यालय बेंबाळ नावाजलेली शाळा, आणि मोजके विद्यार्थी होते. आणि माझ्या वाड्याच्या शेजारीच ती इमारत पण झाली आहे. त्याच्यासाठी सगळे कष्ट. आता ती शाळा म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपल्याला साधं आपलं घर बांधतो तो किती त्रास होतो, तसा त्रास सर्वांना झाला. सर्वांच्या सहकार्याने झाला. आमचे यजमान सचिव होते प्रभाकरराव कृष्णा पुल्लीवार, लोडबाजी पाटील अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून ते काम केलं आहे. अहिरकरजी माझे मित्र, आमच्या गोष्टी विष्टी होतात कधी कधी. आता हे जे विद्यार्थी तुमच्या हातून जे घडून गेलेले आहेत किंवा तुम्ही त्यांच्या प्रेरणा ठरलेल्या आहेत, तर ते तुम्हाला भेटतात का किंवा त्यांचा काही प्रतिसाद आपल्याला मिळतो? तर तेच सांगते की माझे जे काही संस्कार आहे ते संस्कार घेऊन भरपूर विद्यार्थिनी तयार झाल्या. आणि आता तिथली जी काय म्हणतात ती लेव्हल जी होती, त्या लेव्हलच्या मुलांनी ते आपापल्या कामामध्ये आहेत ते, परंतु ते संस्कार विसरले नाही आहेत. अच्छा. आणि चांगल्या चांगल्या घरी मुली पडल्या. आणि माझी एक तर छोटीशी हिना अकनुरा म्हणून माझ्या गावची मुलगी होती. ती 2ऱ्या वर्गापासून कीर्तन करायची, माझ्यासोबत यायची आणि माझ्यासोबत तुमची नातं आहे का, तुमची नातं आहे का, असं लोक म्हणायचे. मोठी झाली आता. तर अशा भरपूर जणी घडल्या आणि कामाला लागल्या. कोणी कविता करतात, कोणी सरपंच आहेत माझ्या विद्यार्थिनी, कोणी जिल्हा परिषद सदस्य आहेत. अरे वा. अशा आपापल्या ठिकाणी त्या आता इतक्या वर्षाचं कार्य, म्हणजे 87 मधली, म्हणजे 4 वर्षांनी माझ्या शाळेला 40 वर्ष होतात. अच्छा. तर सगळा विकास शाळेचा असा झाला. आता खेड्यातलं तर मी 8व्या वर्गाला कृष्णाची गोष्ट सांगायची, 9व्या वर्गाला रामाची सांगायची. त्याच्यामुळे हे जे मी आता रामकथा कृष्णकथा सांगते ती त्याचे बीज तिथे शाळेमध्ये रोवले गेले. आणि मग तेव्हा मला मुलांची अभिप्रायाची की माऊली तुम्ही आम्हाला, मॅडम आम्हाला तुम्ही तो द्वारकेला घेऊन गेल्या होत्या, आम्हाला गोकुळात घेऊन गेल्या होत्या. तर मग तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स आहे की आपण काहीतरी सांगू शकतो. बरोबर. आणि मग ह्या भजनांमध्ये त्याचा भरपूर विकास झाला. ते ज्ञानेश्वरीचं अखंड निरूपण आपण केलेलं आहे, त्यांचे अध्याय आपले मुखपाठ आहेत. ज्ञानेश्वरी आत्ताच्या या तरुणाईपर्यंत किंवा लेकरापर्यंत पोहोचायला हवं, या संदर्भात आपलं काही कार्य आहे का? माऊली, आपण लहान माणसं आहे, पण आमच्या भजनांदाचं फार मोठं कार्य झालं आहे. ज्ञानेश्वरीचे 9040 वयांचे आम्ही 365 ऑडिओ झाले. त्या 365 ऑडिओंचे 20 मार्काचे प्रश्न 365 झाले. त्या माझ्या स्नेहलताई कुलकर्णी त्यांनी हे काम केलं. 2000 प्रश्न 1 मार्काचे झाले आहे. साधारण माझ्या 7व्या-8व्या वर्गातल्या मुलालाही ज्ञानेश्वरी कळावी ही माझी कळकळ आहे, कारण ती 16व्या वर्षी लिहिल्या गेली आहे. म्हणून आपण देव म्हणून त्यांना कोपऱ्यामध्ये ठेवू नका. कोणी असो, राम असो, कृष्ण असो, देव एकदम म्हणू नका. कारण ते जर देव असते तर त्यांनी, आता माझ्या ज्ञानेश्वरांनी देव जर असते तर त्यांनी ते समाजाने त्यांच्या चुलीमध्ये पाणी टाकलं तरी ते काही त्यांनी करू शकले. त्यांना सुदर्शन चालून हे केलं असतं ना, ते देव नव्हते, ते आपल्यासारखे त्यांनी जगून दाखवलं. आणि त्यामुळे मग तो अभ्यास बालपणापासूनचा आहे ज्ञानेश्वरीचा, तो मला कामी आला. दासबोधाचे 2000 प्रश्न निघाले. शिवाय आता या 2 वर्षामध्ये मी लहान मुलांसाठी, बालकांसाठी 3 श्लोक 3 प्रश्न अशी बालगीता चालू केली आहे. अर्थात गीता स्वतःला समजायलाच कठीण आहे आपल्याला, परंतु आमच्या ह्या पुढच्या पिढीला, तरुण पिढीला सुद्धा गीतेबद्दल काही माहीत नाही. म्हणून त्या माझ्या डोळ्यासमोर 5 वर्ष ते 15 वर्ष आणि शिवाय पुढचे सगळे असे डोळ्यासमोर ठेवून ते गीतेचे मी जवळजवळ 10-15 केवळ 10-15 मिनिटाचे असे ऑडिओ केले. ते 233 ऑडिओ झाले आणि 700 प्रश्न झाले. त्याचं हिंदीकरण पूर्ण झालं, त्याचं इंग्लिशकरण चालू झालं आहे. कारण माझी पुढची पिढी सगळी इंग्लिश शिकणारे, माझे नातू वगैरे सगळे इंग्लिश शिकणारे आहे, म्हणून तेही काम आम्ही करून राहिलो आहे.
तुम्ही एवढं सगळं डोलारा सांभाळता, एवढं अफाट कार्य आपलं सगळीकडे चाललंय. मला सांगा, या सगळ्यामध्ये तुम्हाला कौटुंबिक सहाय्य किंवा कौटुंबिक सपोर्ट कसा मिळतो? आता एवढं मोठं कुटुंब जर मी चालतो, माझं लहान कुटुंब नाही का. त्याच्यात माझा पहिले गुरु म्हणजे माझी नात. अच्छा. हां, माझी नात आमची स्पृहा प्रशांत पुल्लीवार, तिने मला ते कसं लिहायचं, कसं ते ॲड करायचं. म्हणजे तुला सांगते की पहिल्यांदा नंबर समजा हरिपाठाचा पहिला आज भाग आहे, उद्या दुसरा भाग आहे, तर ते एक नंबर असे मी 10-50 नंबर लिहून ठेवायचे त्याच्यावर. म्हणजे एकसुद्धा मला बदलता येत नव्हता. आज मी स्वतः 2000 तास बोलली. ते लहान करणं, ते मोठं करणं, ते जमा करणं, ते सगळं माझ्याजवळ आहे. मला आता पुढे गोष्ट कसं सांभाळता. हां, म्हणजे त्या गुरु त्यांना केलं, नातवांना, सुनबाईंना, ह्या सगळ्यांनी ॲड करून देणं सांगितलं. आई इथे असं हे लिहा, हे इकडे असं करा, हे करा, असं सगळे माझे नातू, माझे मुली, माझे हे सगळे माझे गुरु आहेत. असे दत्तानी 23च केले, मी सगळ्या जगालाच गुरु केले आहे. बरोबर. पण हे तुम्हाला सगळं शिकवलं, पण तुम्ही अनेक भजनानंदाच्या द्वारे अनेक सदस्यांना सामील करून घेतलं. मग हे व्हॉट्सअप तंत्र, हे तांत्रिक ज्ञान कसं त्या अवगत होतं आणि तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो सगळ्यांचा? तसा प्रतिसाद मस्त मिळाला. म्हणजे जसं लहानपणी आता आम्ही आमच्या नातवांना रागवत होतो, सारखा हे पाहतो, मोबाईल पाहतो. आता आजांना रागवावं लागतं, अशी कथा झाली. एका मला मुलाचा फोन आला होता, माऊली तुम्ही सारख्या म्हणे माझ्या आईला सांगता म्हणे, ती सारखी टीव्ही, डोळे खराब झाले म्हणे. म्हटलं मी काय करू बाबा. नाही म्हणे तुम्ही तिला काही सांगत नका जाऊ म्हणे कामं. अशा प्रकारचे मला भरपूर हे येतात आणि इतके घरगुती संबंध झाले आहे. बरोबर. दुःख कमी झाले लोकांचे, मोठे मोठे दुःख मावली. त्या कोरोनाच्या काळामध्ये असंख्य मोठे मोठे दुःख, मुलगा गेला, मुलगी गेली, जावाई गेला, कसं जगायचं, कशाला जगायचं, अशा कितीतरी भगिनी माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे काही माझे फोन रोजचे ठरलेले असतात. त्यांना मेसेज केलाच पाहिजे, त्यांना फोन बोललंच पाहिजे. आनंद त्यांना मिळतो, मलाही मिळतो त्याच्यात. आजच्या घडीला संवाद नष्ट होत असताना, संस्कृती म्हटलं तर तशी भ्रष्ट होत असताना, हे माणुसकीचं नातं जपणं खूप गरजेचं आहे. हे या सगळ्या माध्यमातून आपण कसं जपत आहात? मी जे म्हणते बोलताना की 7000 कुटुंब जोडल्या गेली माझ्या याच्यावर. आता कालच माझ्या मुलीने पाहिलं तर 6700 कॉन्टॅक्ट माझ्या फोनवर आहेत. ते कुटुंब जोडले गेले याच्यासाठी म्हणते की माझा जो हरिपाठ असेल किंवा हितगुज असेल ते 10,000-15,000 लोकांपर्यंत पोहोचलं, पाठवत आहेत एकमेकाला. त्याचा परिणाम असा झाला की एक कोणीतरी वयस्क बाई इतकं सांभाळू शकते तर आम्ही का करू शकत नाही, म्हणून सगळी पिढीच्या पिढी घरातली कामाला लागली. आजीला मदत करणं, तिला लिहायला. आता जो मी काम चालू केलं आहे पुन्हा नवीन, ते ज्ञानेश्वरीचे माझे ऑडिओ आहेत त्याचं लिखाण चालू केलं आहे. ते एका पहिल्या अध्यायाचे 15 भाग आमचे लिहिणं झाले आहेत. ते कशासाठी तर पुढच्या माझे जे विद्यार्थी कोणी शिकतील पुढे तर त्यांना हे कामी येईल. खेड्यातल्या विद्यार्थ्यांना फोन नसतो तर त्याला त्याचं पुस्तक किंवा PDF काढून तो वाचू शकतो. तर अशा प्रकारे हे सगळं काम करणार घरचेच लोक करतात. नातू करतात, विचारतात, आजीला चिडवतात, पहा मग तुझं हितगुज मी डिलीट करून टाकतो, मला शिरा करून दे, अशी मजा असते. नको रे बाबा, माऊलीचं काही डिलीट करू नको, तुला शिरा भाजून देते, असं भगिनी मला पाठवतात. अशा प्रकारचे आपण नक्कीच या संदर्भात परत जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, खूप छान गप्पा नीताताईंशी आपण मारत आहोत. आपण परत भेटूया, त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, विश्रांतीनंतर परत एकदा आपले स्वागत. आज स्टुडिओत नीताताई आलेल्या आहेत. परत एकदा आपण या सगळ्या संदर्भात छान गप्पा मारतोय. नीताताई, भजनानंद, अध्यात्म या संदर्भात आपण भरपूर गप्पा मारलेल्या, भरपूर कार्य आहे. या व्यतिरिक्त आपलं काही कार्य आहे का, किंवा या व्यतिरिक्त आपलं लिखाण काही झालेलं आहे का? मध्यंतरी 1997 साली महाराष्ट्र सरकारची सामाजिक वनीकरणतर्फे एक स्पर्धा आली होती. तर त्याच्यामध्ये मी वनस्पतींची विधानसभा असं नाटकलं, त्याला मला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला 97 साली. आणि त्यानंतर ग्रामायण संस्था आमच्या नागपूरची, त्यांचा पण मला पुरस्कार मिळाला. आणि आत्ता मला 8 जूनला टाकळीला जिथे समर्थांनी पहिलं तपश्चर्या केली आणि जिथे राम प्रगटला त्या ठिकाणचा मला समर्थ सेवा पुरस्कार मिळाला. लिखाणाच्या याला तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळाले. त्या व्यतिरिक्त अजून काही पुरस्कार मिळालेले आहे? नाही, पुरस्कार म्हणजे सगळ्यात मोठा पुरस्कार मी कधी कधी म्हणते कोणाला, मी कोट्यधीश आहे म्हणून. तर मला एक आमचे दादा म्हणाले की नाही तुम्ही अब्जाधीश आहे म्हणे. एवढं भगिनींचं प्रेम आणि भरपूर प्रेम. आणि आता घराघरातली मी होऊन गेली त्यांच्या. म्हणजे नातू म्हणा, त्यांचे मुलं म्हणा, त्यांचे सगळ्यांना माऊली माहिती आहे, नीता माऊली माहिती आहे सगळ्यांना. असं
घराघरात पोहोच घराघरात आनंद आहे. केवळ आनंद देणे घेणे आमचं गीतच ते आहे. इथे पेरला आनंद, इथे फुलला आनंद, इथे फळला आनंद, तो हा भजनानंद. पुस्तक निर्मिती जी केलेली आहे या व्यतिरिक्त आपण एक काव्यसंग्रही काढलेला आहे, कुठला तो? त्याचं कसं झालं की एकदा अच्छा संक्रांतीचे वाणं असतात ना, आमचे यजमान आमचे प्रभाकरराव कृष्णराव पुले अत्यंत हौशी होते. मी खेड्यात राहून मला कधी खेड्यात राहिल्यासारखं वाटलं नाही. तहसीलदाराची मुलगी खेड्यात राहिली. लग्नाच्या आधी माझं BA झालं होतं, म्हणजे त्या पंचक्रोशीमध्ये मी एकटी शिकलेली होती त्या काळामध्ये. पण त्याचं मी मनाला लावून नाही घेतलं. घरचे लोक प्रेमळ होते आणि पाटलींचं जीवन होतं सगळं घरी शेतीवाडी होती. मग त्याच्यानंतर मी शाळा काढल्यानंतर डबल MA केलं हिस्ट्रीमध्ये आणि पॉलिटिकल सायन्समध्ये, दोन्ही याच्या मला क्लास मिळाला. आणि B.Ed पण केलं. B.Edला फर्स्ट आली. काळामध्ये तुम्ही गावात राहून मला वाटतं 5 लेकरांना सांभाळून डबल MA म्हणजे खरंच आश्चर्य आहे. आणि मुलं बाळ सगळे आणि पुढचे म्हणजे भरलं घर होतं. सासू सासरे चुलत सासरे. B.Edला मला फर्स्ट नंबर आला 250 विद्यार्थ्यांमध्ये. ते माझ्या भावाने मला सांगितलं की तू पहिली आली म्हणून. तर अभ्यासाची पहिल्यापासून आवड आहे. आताही मला अभ्यासाची आवड आहे. त्याच्यामुळे मी असं मला कधी कारण सांगितलं नाही की मला कारण सांगायची सवय नाही. आता कोणाचेही घरं भरले घरं असतात आणि नाना संकट असतात. संसार म्हणजे त्याच्यामध्ये हे असतात, संकटाशिवाय काही संसार होत नाही. पण आपल्याला बेडूकुडी मारता आली पाहिजे. बरोबर. तुम्ही म्हटलं तर तशा एक शिकलेली स्त्री, एक तर इकडे अध्यात्मामध्ये आणि इतकं सगळं कार्य आपण करत आहात, पण पहिली अशी सुशिक्षित किंवा शिक्षित स्त्री वारी काढते हे पण तुमच्या माझ्या ऐकण्यामध्ये आलेलं. म्हणजे महाकाली ते मार्कंडा हा वारी, म्हणजे पंढरपूरची वारी सगळ्यांना माहिती होती, पण विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी वारी होते आणि त्याच्या म्होरक्या आपण आहात. ते आम्हाला सगळं ऐकून घ्यायला आवडेल. काय झालं की एका ठिकाणी मी रामायण करत असताना, मी रामायण भागवत 25 वर्षापासून करते, तर त्याच्यामध्ये काही विषय निघाला, तर वारीचा विषय निघाला, तर माझ्या तोंडातून निघालं की आमचा चंद्रपूर जिल्हा खूप मागे असला आहे. कारण तिथे मराठवाड्यामध्ये 4 वर्षाचा मुलगा कीर्तन करतो, हरिपाठ सगळेजण करतात मराठवाड्यात. आमच्याकडे तशी जागृती नाही आहे. जे काही भजन संस्था टिकली ती केवळ आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमुळे भजन संस्था, नाही तर भजन नव्हते. त्याही पलीकडे आता काही काही ठिकाणी मोडच निघाली ती भजन संस्था. पण तर म्हटलं वारीचा प्रश्नच नव्हता काही. परंतु एक जण उठला म्हणे, माऊली म्हणे मी वारी नेतो म्हणे, तुम्ही तिथे येऊन कीर्तन करा. म्हटलं मी देव आहे का कीर्तन करायला, मी तुझ्यासोबत चालते, असा माझा तोंडातून शब्द त्या व्यासपीठावर निघाला. अरे बापरे. आणि प्राण जाय पर वचन न जाय हिच्या कानावर टाकला आमच्या मुलीच्या, की अगं माझ्या तोंडातून असा शब्द निघाला की मी वारी काढते म्हणून. पण कसं जाणार, काय करणार, कुठं मार्कंडान, कुठं ते महाकालीन, कुठं कसं जाणार. मग सगळी आदल्या दिवशी लोक मिळत गेले. करपे साहेब होते, त्यांनी 85 किलोमीटर आहे ते, 85 किलोमीटर. आदल्या दिवशी आम्ही फिरून आलो. कुठे कुठे थांबायचं काहीच माहीत नाही. वारीचा अनुभव कुठे होता. आणि वारी काही सोपी नाही, कारण वारीचे पुस्तकं छापले की वारीमध्ये किती त्रास असतो. 22 दिवस जेव्हा आमचे लोक फिरतात तेव्हा सगळ्याच गोष्टी, आपल्या सगळ्या शारीरिक गरजाच तिथे काही पूर्ण होत नाहीत ना. तेव्हा मी एक शहरातली बाई, पुन्हा शिकलेली बाई, भरल्या घरातली, तर ह्या गोष्टी घरी कळवल्याच नाही मुलांना वगैरे. तोंडातून शब्द निघाला, भगवंताला शब्द दिला करून तो घेतो. आम्हाला पूर्ण विश्वास होता. आम्ही पहिल्या वर्षी निघालो, लोक आले आम्हाला पोहोचवायला. हो, पण जसं चंद्रपूर संपलं ना, तर आम्ही केवळ 10च लोक होतो. अरे बापरे. नंतर दुसऱ्या वर्षी मग आम्ही त्या मोठ्या मारुतीला तिथे थांबलो चिचपल्लीला. मग तिथून निघालो. पहिल्या वर्षी मदत सगळे ज्येष्ठ नागरिकच, ते सगळे ज्येष्ठ नागरिक, म्हणजे एकच म्हातारा आमच्यासोबत पुरुष होता. आम्ही बायका होतो 9 जणी. परीक्षा खूप घेतो देव, मला भरपूर परीक्षेत मी पास होत गेली. आणि मग त्या ठिकाणी चिचपल्ली, जे आमचं गावा लागतं चंद्रपूर टू मूल जाताना चिचपल्ली, त्या गावाला इतकं 4 वाजता एवढा जोरदार घनदाट, काय म्हणतात, घनघन माला नभी दाटल्या, अशी काळोशार झालं म्हणजे रात्र झाल्यासारखी. आणि थांबायला कुठेही जागा नाही. म्हणजे तुम्ही आम्ही चंद्रपूरहून मुलला निघालो ना, तर मध्यंतरी 2-4 खेडे लागतात, पण तत्पुरीमध्ये चहा नसतो, काहीच नसतं. घनदाट जंगल, ताडोबाचं जंगल आहे. बरोबर. आणि तिथून ते लाटल्यानंतर धोधो पाऊस लागला. मला त्या विजांची खूप भीती, म्हणजे पहिल्यांदाच देवाने माझी परीक्षा घेतली. शेवटी एक हॉटेल सापडलं. त्या हॉटेलमध्ये आम्ही सगळेजणी थांबलो. आणि मग तिथे आमच्यासोबत होते दादा, त्यांनी मग आम्ही बाहेर निघालो. तर तुम्हाला सांगते चमत्कार कसे असतात. तुमची बांगडी एवढीशी फुटली असेल बांगडी, तसा गोल आम्हाला इंद्रधनुष्य दिसला. आणि जोवर आम्ही चालत होतो रस्त्याने, तो सोबत होता आमच्या. आणि वर ओंकार दिसला चांगला.
4च वाजले होते ना. अरे बापरे. हां, मग त्याच्यामुळे देवाची असे करता करता झालं. त्याच्यात कोरोना आला. कोरोना आल्यामुळे ते सगळी वारी आम्ही रेंजर लोकांनी बंद केली ते सगळं. बरोबर. आणि त्याच्यात ते वाघ निघायला लागले. हो. प्रश्न असा की आम्ही तिथे 2 दिवस त्या जंगलातून आम्ही चालतो, लपायला काहीच जागा नाही कुठे. मग शेवटी आम्ही ते 2 दिवस कटून टाकले. आता आम्ही 3च दिवसाची वारी करतो. 5 मैल चालणं होतं आमचं लोहाऱ्यापर्यंत. तिथून मग आम्ही गाडींमध्ये बसून मुलला जातो, मुलवरून पुन्हा चालत जातो, मग हरणघाटला जातो, मग दर्शन. साधारण किती लोक आपल्या वारीमध्ये? आता पहिल्यांदा 10, मग 15 करता करता आता 150 लोक होते. त्यांची सगळी जेवणाची सोय आमचे आदरणीय पालकमंत्री आमचे मुनगंटीवार साहेबांनी केली होती यावर्षी. तर असं सगळं करावं लागतं. सोपं नाही ना, आपलं एक घर चालवताना त्रास होतो. बरोबर. खरोखर सलाम आहे. या वयामध्ये ही ऊर्जा, आपण नक्कीच या ऊर्जेचं गमकही जाणून घेऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. सखींनो, भेटूया परत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. सखींनो, विश्रांतीनंतर परत एकदा आपलं स्वागत. नीताताई, एकंदरीत तुमच्या बोलण्यावरनं म्हणजे देव, देश आणि धर्म हे एक व्रत आपण स्वीकारलेलं आहे आणि या व्रताद्वारे आपलं सगळं कार्य चाललेलं आहे. असंख्य सखी हा कार्यक्रम बघत असतात. आपण या सखींना काय संदेश द्याल? सांगायचं म्हणजे आता नुकतंच आपल्याकडे इलेक्शन बोर्डाने मतदान कमी होतं आपल्या भागामध्ये, आपल्या देशातच कमी होतं. त्याच्यात आम्ही पुष्कळ जागृती केली. आम्हाला एक त्याची हे आहे की आम्ही 1% मतदान वाढवू शकलो. जागोजागी आता हे मुलांना जे काही तुम्ही आमच्याकडे ध्रुवजो नावाचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये मुलांना शनिवारी त्यांचं हे असतं प्रेझेंटेशन. अतिशय सुंदर त्यांची प्रगती मला 4 वर्षात दिसते आहे. बायकांची प्रगती असते. शिवाय पुरुषांसाठी सुद्धा आम्ही सोमवार ठेवला की ज्या कोणी पुरुष नोकरी करणार, बासरी वाजवायची असतं, गिटार वाजवतात, त्यांची सुद्धा कला त्यांनी दाखवावी. अशा करा आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा हे करतो. आणि ही जी आम्ही वारी जी काढली त्या वारीमध्ये सुद्धा देवदेश धर्माचे काय आम्ही तिथे स्लोगन लावलेले असतात. सर्व आपले सगळेजण संत असतात त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुला सांगते धाब्याची सुद्धा वारी आम्ही काढली आणि ती सुद्धा व्यवस्थित चालू आहे. आता अध्यात्मावर आपला विश्वास नसतो, परंतु त्या याच्यामुळे नाना प्रकारचे सुंदर असे घरामध्ये विचार झाले. इतक्या भगिनी तयार झाल्या, घरातली पिढीच्या पिढी या कार्याला लागली आहे. म्हणजे एका भगिनीचा मला हे होता की माऊली आम्ही पण देशप्रेम केलं, शाळेत आम्ही पण गाणे गायले, पण इथे जो काही आनंद मिळतो आम्हाला विषयानुसार गाणं आणि देशाविषयी गाणं, ते त्यांना खूप आनंद वाटतो. ते तुमचं एक गा गा गाये जा हे जे काही एक ती संकल्पना, त्याची संकल्पना अशी की हा जो ग्रुप आहे इथे फॉरवर्ड काही टाकायचं नाही, सुप्रभात वगैरे टाकायचं नाही, कारण एकीने सुप्रभात 500 लोक आहेत एका ग्रुपला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी केवळ गाणं गायचं आणि गाणं ऐकायचं, गा 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 ऐ असं. अच्छा. स्वतः तुम्ही भजनानंदाच्या इतक्या मोठ्या निर्मित्या आहेत. अनेक भजनं, मला वाटतं हजारो भजनं आपण लिहिलेली आहेत, चाली लावल्या आहेत, गायल्या आहेत. जाता जाता आपल्याला आमच्या सखींना भजनाच्या कुठल्याही 4 ओळी ऐकवाल? मला भारत माता की जय आवडतं. सर्वांसाठी एकच आहे. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचे आभार मानून घेते. सर्वांचे. भारत माँ तेरी जय हो विजय हो, भारत माँ तेरी जय हो विजय हो, तेरी कृपा में जीवन विलय हो, तेरी कृपा में जीवन विलय हो, भारत माँ तेरी जय हो विजय हो, भारत माँ तेरी, भारत माँ तेरी, भारत माँ तेरी जय हो विजय हो. वा, अखंड ऊर्जेचं प्रेरणास्त्रोत आहात आपण. वयाच्या 75व्या वर्षी एवढा व्यापक कार्याचा जो तुमचा अवाका आहे हा खरंच खूप मोठा आहे. आणि खऱ्या अर्थानं देणाऱ्यानं देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. एक दिवस देता देता घेणाऱ्याचे व्रत घ्यावं. हे व्रत जे तुम्ही घेतलेलं आहे आणि जे मुक्त हस्ताने सगळ्यांना देत आहे. असं म्हणतात की अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही,
पण खरा सुगंध हे आपल्या कार्यकर्तृत्वाने, आपल्या कर्तबगारीने, आपल्या परिसरातील, आपल्या सहवासातील प्रत्येकांमध्ये तो आनंद पेरणं. आणि तुम्ही तर इथे पेरला आनंद असा हा भजनानंदाच्या द्वारे अनेकांच्या आयुष्यामध्ये अध्यात्मातून आपली संस्कृती, आपल्या परंपरा आणि देव देश धर्मापर्यंत वैश्विक नातं, वैश्विक आपलं संघटन कसं दृढ करता येईल हा जो आपला प्रयत्न आहे त्याला खूप खूप शुभेच्छा. सखींनो, आज नीताताई आपल्यासोबत आल्यात, अनेक गप्पा आपण मारल्या, त्यांचे मी नागपूर दूरदर्शनतर्फे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.